वेलकम टू प्रियाज किचन। आज आपण बनवणार आहोत मस्त असा झटपट एकदम 10 मिनिटात तयार होणारा आपला राखी पौर्णिमा स्पेशल नारळी भात। एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, झटपट अशी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर हा आपण जो राईस बनवणार आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। ही मी सोपी एकदम छोटी अशी रेसिपी सांगितलेली आहे, जी झटपट कार्यक्रमाच्या वेळी नक्की तुमची झटपट अशी तयार होईल। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ, गूळ आणि थोडेसे तूप, ड्रायफ्रूट्स असे लिमिटेड वस्तू वापरून आज आपण हा भात बनवणार आहोत। चला तर मग बघूया राईस कसा बनवायचा। हा नारळी भातसाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। तोपर्यंत इथे मी पातेल्यामध्ये अर्धे पातेल पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे, लवंगा 2-3, वेलदोडे, त्याचबरोबर इथे मी चवीसाठी मीठ यामध्ये घातलेले आहे। आता पाण्याला एक 2 ते 3 मिनिटात उकळी आली की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला 1 वाटी जो बासमती तांदूळ आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत। सुटसुटीत असा आपला राईस तयार व्हावा त्यासाठी 1 चमचा इथे तूपही वापरलेले आहे। आता राईस स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। हा बासमती राईस आहे तो एका उकळीत शिजला जातो। 5 मिनिटात हा तांदूळ व्यवस्थित असा शिजला जातो। आता हे बघा 5 मिनिटानंतर व्यवस्थित तांदूळ शिजलेला आहे एका उकळीतच। तर आपण हा राईस बाजूला काढून घेऊया व नितळत ठेवूया। आता परतण्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप वापरले आहे। तुम्ही तूपच वापरा तरच छान असा नारळी भाताला छान असा सुगंध येईल। आता यामध्ये 2 ते 3 वेलची, दालचिनीचे 2 तुकडे, एक मोठी वेलची, 2 ते 3 इथे लवंगा यामध्ये मी घातलेले आहेत। त्याचबरोबर इथे 1 वाटी नारळाचा खीस मी जो खवून घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहे। आता व्यवस्थित असा बारीक गॅसवर परतून घ्यायचा। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झाले की हे मिश्रण खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले, त्याची या पद्धतीने ग्रेव्ही तयार झाली की आता आपल्याला यामध्ये राईस घालायचा आहे। जास्त वेळ गुळावर परतून घ्यायचे नाही, नाहीतर गुळाला एक पाक तयार होतो व आपले कठीण असा राईस तयार होतो। आता इथे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये जो उकळून घेतलेला आपला राईस आहे तो यामध्ये ॲड करायचा व मस्त असं परतून घ्यायचं। व्यवस्थित असा छान परतून घ्यायचा। गूळ लालसर घेतल्यामुळे सुंदर असा भाताला कलर आलेला आहे। मला कोणताही आर्टिफिशियल कलर वापरायची गरज लागलेली नाही आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर 2-3 चमचे तुपाची धार वरून सोडायची। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकता। त्याचबरोबर किंचित अशी वेलची पूड ॲड करायची। तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे। थोडी मी जायफळाचीही पूड यामध्ये ॲड केलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। इथे आता मिक्स झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर मस्त असा आपला हा नारळी भात तयार झाला। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।